वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी आज संपतेय। काल त्यांच्या पोलीस कोठडीत 1 दिवसाची वाढ करण्यात आलेली होती। ही पोलीस कोठडी आज संपतेय। वैष्णवीची पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांची पोलीस कोठडी आज संपतेय। पोलीस पुन्हा त्यांची कोठडी मागण्याची शक्यता दाट आहे। तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। विषयी बोलण्याकरता आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, काळाधिकमध्ये या सगळ्या संदर्भात आज या तिघांची सुद्धा पोलीस कोठडी संपते, जी 1 दिवस पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली होती। या सगळ्या प्रकरणी आज पुन्हा पती, नणंद आणि सासूला कोर्टात हजर केलं जाईल, काय अपडेट आहे? आरोपी आहेत 5 आरोपी, त्यांची काल पोलीस कोठडी संपली होती आणि त्यांना आज पुन्हा काल 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती पती, नणंद आणि सासूला मागवण्यात आली आणि अजून 31 मे पर्यंत सासरा आणि दीर यांची पोलीस कोठडी आहे। आज 1 दिवसाची जी पोलीस कोठडी पती, सासू आणि नणंद यांना भेटली होती ती आता परत आज त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा पोलीस कोठडी मागून घेतात का हेच पाहणं महत्वाचं आहे, कारण की अनेक अजून तपास बाकी आहे। जे तिच्या नंदेचा आणि सासूचा जो मोबाईल आहे तो अजूनपर्यंत भेटला नसल्याचं देखील माहिती समोर येते। त्यामुळे पोलिसांचा अजून तपास वेगाने वाढवलेला आहे। जो निलेश चव्हाण आहे तो देखील अजूनपर्यंत फरार आहे, त्याला देखील अटक करणं बाकी आहे। त्याला अटक केल्यानंतर अजून काय माहिती समोर येते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। परंतु काल जे कोर्टामध्ये युक्तिवाद झाला, हगवणे यांच्या वकिलांनी देखील वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय घेतला आणि ती इतर व्यक्तीशी चॅट करत असल्याचं देखील त्यांच्या वकिलांनी सांगितलंय। परंतु वैष्णवीचे जे मामा आहेत त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। हगवणे कुटुंब हे स्वतःला वाचवण्यासाठी वैष्णवीवरती अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, तिच्यावरती संशय घेत आहेत। त्यामुळे आज पुन्हा तिचा जो नवरा आहे शशांक, तिची सासू आणि नंदेला पुन्हा आज कोर्टामध्ये हजर करणार आहे। आणि लक्षात येते सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।